सेलिब्रेशनसाठी काहीतरी चांगलं घालायचं म्हणून कपाट उघडलं, तर या ढिगाऱ्याला बघून इच्छाच झाली नाही. म्हणजे एवढा गोंधळ करून ठेवला मी, की तो दरवाजाही लागायला मागेना. तर पप्पांचा बर्थडे आहे, म्हणजेच माझ्या आहोंचा बर्थडे. तर बर्थडेची सुरुवात म्हणजे रात्री आदल्या दिवशी 12 वाजता सुरू होते, म्हणून मग केक कटिंग चालू आहे इकडे. केक कटिंग रिच्युअल जर रात्री 12 पासून नाही केलं, तर येणारा पुढचा दिवस सुफळ संपूर्ण नसतो, असं मला तरी वाटतं. म्हणून या दिवसाची सुरुवात मी अशा पद्धतीने आजची कामं भराभर आवरायची होती मला, पण त्याआधी चिनूचं खाऊ मस्ट आहे. म्हणून मग मी रवा, ओट्स आणि दूध घेतलं आणि हे खीर बनवलं. फळं नव्हती, जर आधी गेली असते तर 12 वाजले असते. मग मी गेले त्यानंतर मार्केटमध्ये भाज्या घ्यायला. तर मला बनवायचं होतं आज पुलाव बनवायचा होता स्पेशल लोकांसाठी, स्पेशल लोकांना खाऊ घालायचं आहे म्हणून. तर त्यात हे जास्त झालं म्हणून मग 2 पार्टमध्ये डिवाईड केलं आणि पटापट रेडी केलं. पटापट भरलं त्या कंटेनरमध्ये, ते कंटेनर पॅक केलं आणि उचलून घेऊन गेले सरळ या स्पेशल लोकांना द्यायला, है ना. हे आनंद आहे ॲक्च्युली, खरंच खूप आनंद आहे. म्हणजे माझं हे असं ठरलेलं आहे, मी हे ना कधीतरी असं वन्स इन वाईल जेव्हा माझं स्पेशल ओकेशन असतं ना त्यावेळेला करतेच. बरं, आता म्हणणारे म्हणतील देखावा करू नये, मान्य आहे, कारण एका हाताने केलेलं पुण्य दुसऱ्या हाताला कळू देऊ नये. पण मी फक्त यासाठी शेअर केलं की प्रत्येकाने या गोष्टी कराव्या. आपल्या चांगल्या दिवशी किंवा कधी असं वाटलं ना आपण डल आहे, त्या गोष्टी करावं. किती समाधान, किती आनंद, किती सुख भेटतं. इतरांसाठी काहीतरी केल्याची एक चांगली भावना, एक चांगली जाणीव होते आपल्याला. त्यानंतर मग आम्ही गेलो गौशालेमध्ये. तिकडे सगळ्या गायींना असं मला चिनूला म्हणजे आमच्या दोघांना चिनूला या सगळ्या गोष्टी असं करायचं होतं, खाऊ घालायचं होतं त्या गाईला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याला दाखवायच्या होत्या, त्यालाही त्या गोष्टी समजाव्या म्हणून. तर हे यांचं पहिल्यापासून ठरलं होतं की आजचा दिवस अशाच पद्धतीने आपण घालवायचा. मंदिरात गेल्यानंतर जशी प्रसन्नता वाटते ना, तसंच काही फील होत होतं. तर बड्डेच्या दिवशी मंदिरात जावं सगळ्यांनी. तसे हे पण गेले होते, सगळे गेले होते. मी नव्हते गेले, मला कामासाठी सोडून जावं लागलं त्यांना. बट ठीक आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी ना खरंच करा. आम्हाला चिनूला या सगळ्या गोष्टी दाखवायच्या होत्या. आम्हाला माहिती आहे की तो लहान आहे, त्याला काही कळत नाही, पण या गोष्टीची सुरुवात इथूनच होते ना. म्हणून मग हे असं खूप वेळ आम्ही तिकडेच होतो, खूप वेळापासून. म्हणजे त्याला या सगळ्या गोष्टी त्याचे पप्पा सगळं असं दाखवत होते. मस्त गाईच्या अंगावरून असं हात फिरवायला लावला. तिकडे बाजूलाच खूप सारे कबुतरे होते. म्हटलं तिकडेही जावं, तिकडे त्यांना खाऊ घालावं. बट तिकडे देण्यासारखं असं काहीच नव्हतं, कारण स्वतः घेऊन जायचं होतं आणि ते आम्ही नेलं नव्हतं. म्हणून फक्त चिनूला ते दाखवलं आणि अशा प्रकारे यांनी छान असा यांचा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे.